वेलकम स्टुडंट्स. एक्सरसाइज 2.2 क्वेश्चन नंबर 3 पासून आपण पुढे आता कंटिन्यू करणार आहोत. अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. पहिले दोन क्वेश्चन्स आपले करून झाले. आता याच्या पुढे सगळे सोपे आहेत, अजिबात अवघड नाही. बघा, पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन 3 मधला. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स 0.999. tan inverse 0.999. आता तुमचं पहिलं फंक्शन काय आहे, तर tan इनवर्स काहीतरी नंबर तुम्हाला विचारलाय, म्हणजे लेट fx इक्वल्स tan इनवर्स x डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, f dash x इक्वल्स fx चा डेरिव्हेटिव्ह f dash x dy dx of tan inverse x. पण tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय झाला? 1/1 plus x square. हा झाला f dash x. आता आपण नेहमीप्रमाणे अझम्पशन लेट a इक्वल्स ह्याला क्लोज नंबर सांगा की ज्याचा tan इनवर्स तुम्ही पटकन सांगू शकता. उदाहरणार्थ बघा, tan इनवर्स 1, tan pi by 4 किती आहे सांगा? tan pi by 4, tan 45 किती आहे? tan pi by 4 ची व्हॅल्यू 1 आहे. पण tan इनवर्स 1 म्हणजे pi by 4 तुम्ही सांगू शकता. मग a म्हणजे 1 आणि h म्हणजे निगेटिव्ह 0.001. 1 मधून हे मायनस केले ना की हा नंबर येऊ शकतो तुम्हाला. a आणि h मी तुम्हाला कायम सांगतो, हे जमलं की प्रॉब्लेम जमतो. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा हा पार्ट आहे, a आणि h काय आहे. मग आपल्या अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला आता डोक्यात आहे, पाठ आहे आपल्याला. चला एक एक टर्म तयार करा. f ऑफ a plus h 1 प्लस काय असेल, 1 प्लस आणि परत मायनस आहे ना, म्हणजेच f ऑफ 1 मधून हा नंबर गेला 0.999 शिल्लक झाला. आता f ऑफ समथिंग म्हणजे इथे बघायचं, fx म्हणजे tan इनवर्स x, f ऑफ समथिंग म्हणजे tan इनवर्स समथिंग. tan इनवर्स हे तुम्हाला विचारलेलं असतं, नेहमी लक्षात ठेवा. पहिली टर्म त्यानंतर आता f ऑफ a तयार करतो आपण. f ऑफ a म्हणजे 1, ठीक आहे. f ऑफ 1, f ऑफ 1 करता फंक्शन कडे बघायचं, fx म्हणजे tan इनवर्स x. मग f ऑफ 1 म्हणजे काय? tan इनवर्स 1 आणि tan इनवर्स 1 म्हणजेच pi by 4. आता f dash of a लागतं आपल्याला. f dash of a म्हणजे f dash of 1. मग इथं बघायचं f dash of 1 पाहिजे. 1/1 plus 1 square म्हणजे 1/2 किंवा 0.5. बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला, बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला सांगा. f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. Therefore, f of a plus h म्हणजे काय? तर tan inverse 0.999 is approximately equal to f of a म्हणजे काय? तर pi by 4 प्लस h म्हणजे मायनस 0.001 इंटू f dash of a म्हणजेच 0.5. फायनल आन्सर pi by 4 as it is, प्लस इंटू मायनस मायनस. आता यांचं मल्टिप्लिकेशन खरं तर 5 येणार आहे, फक्त 5. पण इथं 3 डिजिट आणि इथे 4 डिजिट सोडून 5 म्हणजे 0.123 आणि चौथ्या डिजिटला 5 येणार. हे तुमचं फायनल आन्सर pi by 4 मायनस 0.0005. हा फक्त माहिती म्हणून सांगतो की एखाद्या वेळेस तुम्हाला ब्रॅकेटमध्ये पायची वगैरे जर व्हॅल्यू दिली तर तुम्हाला पुढे हे आपलं आन्सर संपलं बरं का, आता इथं झालेलं आहे. हा फक्त पायची व्हॅल्यू जर दिली तुम्हाला 3.1416 काहीतरी दिली डिवाइडेड बाय 4, तर हे देखील तुम्हाला बऱ्याच वेळेला एमसीक्यू जेव्हा तुम्ही सोडवाल त्यावेळेस
त्याचा आन्सर या फॉर्म मध्ये असेल. हे असेलच असं नाही, हे पण असतं कधी कधी ऑप्शन मध्ये, हे पण असू शकतं. आता हे फक्त हे तुमचं तुम्ही करायचं, डिव्हिजन करून घ्यायचं आणि त्यातून हा नंबर जो काय असेल तो मायनस करायचा आणि मग तुम्हाला हे जे आहे ना ही व्हॅल्यू तुम्हाला त्या तुमच्या इन्व्हर्स फंक्शनच्या टेबल मधून तुम्हाला शोधता येते. म्हटलं तर मी कंटिन्यू करतो बघा. 0 4 ने डिवाइड करतो. 4 7 जा 28, 3 राहिले. 4 8 जा 32, 2 राहिले. 4 5 जा 20, 1 राहिला. 4 4 जा 16 मायनस 0.0005 आणि आता हा डिफरन्स घ्यायचा तुम्हाला. 5 प्लस 9 14, 1 प्लस 4 5, त्यानंतर 0 प्लस 8, 0 प्लस 7 पॉइंट फायनल आन्सर tan इनवर्स जे काय नंबर असेल 0.999 त्यानंतर 0.7849. आता फक्त तुमच्या टेक्स्टबुक मध्ये याचं आन्सर काय दिले ते एकदा पुन्हा कन्फर्म करून घ्या, कारण माझ्या मते तुमच्या इथं टेक्स्टबुकचं आन्सर हे एवढा असावा असा एक माझा अंदाज आहे. फक्त एकदा चेक करूया आपण. हा तुम्ही बघून घ्या सगळ्यांनी. एक्सरसाइज 2.2 चालू. क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट. अरे सिम्प्लिफाय केलेलं आहे, सिम्प्लिफाय केलेलं आहे. 7845 दिलेलं आहे. ठीक आहे, कदाचित त्या पायच्या व्हॅल्यू मध्ये थोडाफार फरक पडू शकतो. पायची व्हॅल्यू जर 3.14 किंवा 7849 माझा आन्सर आले. 7849 ऍक्च्युअली ते 7845 दिलेलं आहे. कदाचित पायची व्हॅल्यू 3.14 घेतली, 3.14 तर ते पण आन्सर येऊ शकतं बरं का. 3.14 म्हणजे थोडक्यात सिम्प्लिफाय केलेलं आहे, थोडक्यात सिम्प्लिफाय केलेलं. ठीक. नेक्स्ट तुम्ही एकदा 3.14 घेऊन बघायचं काय आहे. 3.14 घेऊन टेक्स्टबुकचा आन्सर इथं बघूया ना. 2 मिनिटात बघूया. इथं साईडला करतो. पायची मी 3.1416 व्हॅल्यू घेतली ना, त्याच्याऐवजी नुसतं 3.14 घेतली असती तर काय आलं असतं बघूया आपण. मायनस 0.0005. 4 0 जा 0, 4 7 जा 28, 3 राहिले. 3 राहिले म्हणजे 34 झाले ना. 4 8 जा 32, 2 राहिले. 4 5 जा 20. ठीक आहे, हे ह्याचं डिव्हिजन झालं मायनस 0.0005. आता हा डिफरन्स तुम्हाला घ्यायचा आहे. आता मात्र मी हा उभा लिहितो कारण डिजिट कमी जास्त आहेत ना, म्हणून हा डिफरन्स उभा घेतो. 0.7850 पुढचा नंबर 0005. 5 प्लस 5 10, 4 8 7 पॉइंट. हे जर काय आन्सर असेल पुस्तकात 785454 हे जर काय आन्सर असेल तर त्यांनी पायची व्हॅल्यू 3.14 घेतली. मी फक्त काय झालं होतं 3.1416 घेतल्यामुळे थोडासा आन्सर मध्ये फरक पडलाय, बाकी प्रोसेस मात्र सेम. ओके, जमलं सगळ्यांना. ओके, नाउ सेकंड क्वेश्चन. कॉट इनवर्स 0.999 ह्याची व्हॅल्यू विचारली. मग सर सेम क्वेश्चन आहे, काही फार फरक नाही. बरं, फंक्शन आहे तुमचं लेट fx इक्वल्स कॉट इनवर्स x differentiating with respect to x, f dash x. Cot inverse x का डेरिवेटिव -1/1 plus x square. Cot inverse x का डेरिवेटिव -1/1 plus x square. लेट सांगा a म्हणजे काय 1, h म्हणजे काय -0.001. सेम मला सांगतो. आता f of a plus h म्हणजे f of ह्याची आणि ह्याची ऍडिशन. आता बघा ह्याची आणि ह्याची ऍडिशन आता डायरेक्ट देतो मी 0.999. a plus h ऍडिशन करा ह्याची आणि ह्याची. आता f of 0.999 म्हणजे इथं बघा fx कडे. fx म्हणजे cot inverse x, मग f of something म्हणजे cot inverse something. cot inverse 0.999 हे विचारलेला पाहतो. आता आपण पुढे f of a तयार करतो. a म्हणजे 1, f of 1, मग f of 1 म्हणजे इथं वरती बघा fx म्हणजे cot inverse x म्हणजे cot inverse 1. cot pi by 4 1 की म्हणजे cot 45 ची व्हॅल्यू 1 आहे, मग cot inverse 1 म्हणजे किती असणार आहे पुन्हा pi by 4. ठीक आहे. आता f dash of a पाहिजे आपल्याला. f dash of a
सांगा एफ डॅश ऑफ ए म्हणजे काय? एफ डॅश ऑफ 1, ए म्हणजे 1 आहे ना आपल्याकडे, ए म्हणजे मग एफ डॅश ऑफ 1 करता डेरिव्हेटिव्ह कडे बघा, इथे बघा एफ डॅश ऑफ 1 म्हणजे -1/1 + 1 स्क्वेअर म्हणजे -1/2 म्हणजे -0.5. हे झालं एफ डॅश ऑफ ए तयार झालं. आता बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला, by approximation formula, f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. आता f of a plus h म्हणजे काय? तर cot inverse जे काही विचारलं होतं ते cot inverse 0.999 is approximately equal to f of a म्हणजे काय? f of a म्हणजे pi by 4, f of a म्हणजे काय? pi by 4 प्लस h म्हणजे तुमच्याकडे -0.001 आणि f dash of a -0.5 आहे बघा, h into f dash of a. पाय ची व्हॅल्यू आपण 3.14 घेऊया, 3.14 upon 4. आता मायनस इंटू मायनस प्लस 0.0005. आता याचं डिव्हिजन केलं आपण, मगाशी केलं होतं खरं तर, आता पुन्हा घेऊ. चला 0.047 = 28, 3 राहिले, 4 8 = 32, 2 4 5 = 20 प्लस 0.0005. आता इथे एक नंबर 0 आहे बघायचा, तो 0 आणि 5 म्हणजे ऍडिशन आली 5. त्यानंतर हा 0 आणि 5, 5 0 आणि 8, 0 आणि 7, 0.7855 हे तुमचं फायनल आन्सर असलं पाहिजे. ओके, हे मॅच नाही झालं. हे नाही आता मॅच झालं. तुझं काहीतरी इथं नंबर वेगळा दिसतोय बघा, बरं चेक करा. तर 0.7859 दिसते आता, 0.7859 बघा. तर 0.7859 आन्सर आहे ना. आता बघा, मगाशी मी पायची व्हॅल्यू 3.1416 घेतली असते तर काय झालं असतं बघा. आता बघूया आपण 2 मिनिटात लगेच साईडला चेक करूया काय माहिती काय. ह्याच्यामुळे प्रॉब्लेम असतात, हे असले क्वेश्चन जे असतात ना, कधी पाय 3.1416, कधी नुसता 14. चला आता इथे घेतो बघा, पायची व्हॅल्यू 3.1416 डिवाइडेड बाय 4 आणि प्लस 0.0005 करून बघूया. चला 4 7 = 28, 4 7 = 28, 3 राहिले, 4 8 = 32, 2 राहिले, 4 5 = 24, 4 = 16. हा आता प्लस 0.0005 घेतले, 5 + 4 9, 0 + 5 5, 0 + 8 8, 0 + 7 7 आणि 0. आता हे आन्सर 7859 मॅच झालं बघा. हे म्हणजे पायची व्हॅल्यू आता 3.1416 घेतली तर हे मॅच होतं, पहिलं होत नव्हतं. म्हणजे हा मूर्खपणा आहे बघा. तुम्ही आता फार विचार करायचा नाही, लास्ट डिजिटचा फारसा विचार करायचा नाही. पाय 3.14 किंवा 1416 न थोडाफार फरक पडत असतो. हा त्याच्याकडे आता इथं एवढं काळजी करून काही बघायचं नाही याच्यामध्ये. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया. Okay, next question. Tan inverse 1.001. Let fx equals tan inverse x differentiating with respect to x f dash x 1/1 plus x square. Let a म्हणजे 1, आता h म्हणजे पॉझिटिव्ह 0.001. ह्यांची ऍडिशन तेवढी आली पाहिजे. मग आता f of a plus h म्हणजे f of n ची ऍडिशन 1.001 equals f of something,
एफ ऑफ समथिंग म्हणजेच फंक्शन कडे बघा, tan इनवर्स समथिंग, tan इनवर्स 1.001. आता एफ डॅश ऑफ ए, थांबा ही एफ ऑफ ए करूया, सॉरी एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 1, एफ ऑफ 1 म्हणजे tan इनवर्स 1, tan इनवर्स 1 म्हणजेच पाय बाय 4. एफ डॅश ऑफ ए म्हणजे एफ डॅश ऑफ 1 इथे बघायचं 1/1 प्लस 1 स्क्वेअर म्हणजे 1/2 किंवा 0.5 बाय approximation formula. F of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. आता f of a plus h म्हणजे काय, तर tan inverse 0.0 tan inverse 1.001 is approximately equal to f of a म्हणजे pi by 4, f of a म्हणजे pi by 4, f dash h म्हणजे 0.001 into f dash of a म्हणजे 0.5. 3.1416 divided by 4 plus 0.0005. 4 7s are 28, 4 8s are 32, 4 5s are 20, 4 4s are 16 plus 0.0005 आणि मग त्यांची ऍडिशन 0.7859 हे तुमचं फायनल आन्सर आहे. ओके ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ e raised to 0.995. e raised to 0.995 ची व्हॅल्यू विचारते. अशा वेळेस संस्था तुम्हाला खरं तर e ची व्हॅल्यू वगैरे साईडला देतात, इथं दिली नाहीये, पण कदाचित असं असेल की नुसत्या e ची व्हॅल्यू तुम्हाला पाठ आहे असं जर त्यांना वाटत असेल तर देत नाही. e ची व्हॅल्यू असते 2.7182. हे लक्षात ठेवा, e ची व्हॅल्यू किती आहे 2.7182 आहे. आता फंक्शन हे खूप सोपे असते थोडे बघा. e रेस टू काहीतरी नंबर तुम्हाला विचारत आहे, म्हणजे fx फंक्शन आहे तुमचं e रेस टू x. फंक्शन काय आहे तर e रेस टू x. मग याचा डेरिव्हेटिव्ह f डॅश x तो देखील e रेस टू x. मग आता a आणि h चा अझम्पशन करायचं. लेट सांगा a म्हणजे काय, ह्याच्या अगदी जवळचा नंबर 1 की e रेस टू 1 ची व्हॅल्यू तुम्हाला येते सगळ्यांना, म्हणजे e ची व्हॅल्यू येते म्हणून तो 1. मग h काय सांगा, h हे कमी व्हायला पाहिजे म्हणजे निगेटिव्ह 0.005. बघा 1 मध्ये ह्या नंबर ऍड केला की हे बघायला मिळतं का बघा. ठीक आहे, मग आता आपला f of a plus h म्हणजे f of, आता ह्याची आणि ह्याची ऍडिशन सांगा 0.995. a आणि h ची ऍडिशन करा, ह्याची आणि ह्याची 0.995. मग f of 0.995 म्हणजे इथं बघायचं फंक्शन कडे e raised to 0.995. आता पुढे f of a ची व्हॅल्यू पाहिजे, f of 1 ची व्हॅल्यू पाहिजे. a म्हणजे 1. आता f of 1 करता फंक्शन बघायचं e raised to 1 म्हणजे e म्हणजे 2.7182. आता आपल्याला f dash of a पाहिजे, f dash of a किती बघायचं e raised to 1 सॉरी f dash of डायरेक्ट ना f dash of a म्हणजे f dash of 1, a म्हणजे 1 आधी a रिप्लेस करायचं. मग f dash of 1 करता या फंक्शन कडे बघायचं. f dash of 1 म्हणजे e raised to 1 म्हणजे e म्हणजे 2.7182 by approximation formula. By approximation formula, f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. मग f of a plus h म्हणजे काय बघा, f of a plus h म्हणजे e raised to काहीतरी बघा, e raised to 0.995 is approximately equal to f of a म्हणजे हे बघा 2.7182 plus h
h काहीतरी निगेटिव्ह आहे into f dash of a 2.7182 is approximately equal to 2.7182 as it is plus आणि मायनस चा आन्सर मायनस येणार आहे. आता आपण असं करूया 27182 ला पहिल्यांदा 5 ने फक्त मल्टिप्लाय करूया. यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 5 2 is 10, 5 8 is 40 plus 1 41, 5 1 is 5 plus 4 9, 5 7 is 35, 5 2 is 10 13. इथले 3 डिजिट आणि इथले 4 डिजिट 7 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट 1 2 3 4 5 6 आणि 7 मायनस 0.13591 13591. आता आपल्याला हा डिफरन्स घ्यायचा आहे. मग बघा 2.7182 minus 0.13591. इथं नंबर 0 द्यायचा. 1 plus 9 10, 10 plus 2 12, 6 plus 2 8, 3 plus 8 11, 2 plus 5 7 आणि 2 as it is. फायनल आन्सर आहे तुमचं 2.58229. 4 डिजिटच ठेवायचे असतील तर फायनल आन्सर 2.5823 आणि पुढचा डिजिट 9 हा काय सगळा मोठा आहे. आता या दोन पैकी कुठला आन्सर आहे पुस्तकामध्ये एकदा आपण चेक करून घेऊया. चला बघायला बरं सगळे तुम्ही पण. टू 2.70471 दिले का व्हॅल्यू तुम्ही. बर आता आणखी एक पॉसिबिलिटी सांगतो ऐका. बघा एकदा टेक्स्टबुकचं लिहून ठेवूया आपण आन्सर. हे फक्त तुम्हाला सांगतोय अप्रॉक्सिमेशनला ह्याला हे ई ला वगैरे प्रॉब्लेम असतात. सांगतो मी तुम्हाला काय असतं. मी तिथला ते आन्सर लिहितो. 2 मिनिट थांबा. 70471 आले ना. 70471 बरोबर आहे. 2.70471 हे पुस्तकाचे आन्सर आहे. $2.70471 हे तुमच्या टेक्स्टबुकचं आन्सर आहे. ठीक आहे. आता काय शक्यता असते ते एकदा सांगतो. आता हे प्रॉब्लेम आहेत बघा. ई ची व्हॅल्यू 2.7182 घेतलं तर माझं हे आन्सर आहे. काही वेळा तुम्हाला ई ची व्हॅल्यू 2.7183 पण असते. म्हणजे काही देतात थोडंच डेसिमल पॉइंट. काय चेंजेस होणार बघा थोडेफार तर त्यानुसार दाखवतो. मॅच झालं तर ठीक नाहीतर द्यायचं सोडून. हा हे बघा इथे चेंज होणार आहे. 7182 च्या विषयी आता मी काय घेणार आहे इथं 3 घेणार आहे. बघूया आपण. मला एक अंदाज वाटतो की असं असायची शक्यता आहे. हा इथं पण समजा 3 दिली. ऍक्च्युली खरी व्हॅल्यू त्याची 2.7182 एवढीच आहे. पण त्याच्या पुढे बरेच नंबर असतात त्यामुळे तो नंबर करायचे 3 करून घेत असतील अशी शक्यता असते. मग आता इथं किती झाले सांगा 3 झाले. इथं पण किती झाले सांगा 3 झाले. आता मात्र मला हे बाकीचं सगळं रद्द केलं पाहिजे. हे पुस्तकाचा आन्सर आहे बरं काय लक्षात ठेवा. approximately equal to 2.7183 as it is plus minus minus. चला आता हे मल्टिप्लिकेशन हे बघा 27183 multiplied by 5. 5 3 is 15, 5 8 is 40 plus 1 41, 5 is 5 plus 4 9, 5 7 is 35, 5 2 is 10 13,
किती डिजिट पाहिजे आपल्याला? इथं 2, इथं 3 आणि 4 7. 1 2 3 4 5 6 7 डिजिट जर आपण दिले बहुतेक ते सुद्धा मॅच होत नाही बघा 0 1 बरं तरी बघूया चला. हे 3 आणि इथले 4 7 डिजिट 1 2 3 4 5 6 7 ओके 0.0135 915 चेक करून घेतला. आता डिफरन्स घ्यायचा आपल्याला 2.7183 minus 0.0135915 5 plus 5 10 2 plus 8 10 10 plus 0 10 6 plus 7 13 4 plus 4 is 0 is 7 is 0 ठीक. हे आन्सर किती आलं बघा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0.704708 आता समजा 4च डिजिट मध्ये ठेवायचं झालं तर 0.7047 0 0.2 पॉइंट इथं 2 येणार 2 मायनस 0 2 येणार सॉरी 2 पॉइंट हा ते 2 पॉइंट सोडून द्या 7047 बघा 7047. आता हा डिजिट जर ठेवायचा झाला तर पुढचा नंबर 8 आहे म्हणजे हा 85 म्हणजे क्लोज टू 1 आहे म्हणून मागे एक वाढून घेतात म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2.7047 आता मॅच झाला पाहिजे. म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे ना ही काय आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. पाय काय आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तुम्ही यातनं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षेमध्ये तुम्हाला सरळ बाजूला दिलेलं असतं त्याची आता काळजी करायची नाही तुम्ही म्हणजे मॅच होते नाही होत त्याची फार काळजी करू नका. काय तर पायची व्हॅल्यू 3.14 घेतलं थोडंसं आन्सर मध्ये फरक पडतो. पायची व्हॅल्यू 3.1416 घेतली थोडासा फरक पडतो. अजून पायची व्हॅल्यू 22/7 घेतली आणखी व्हॅल्यू मध्ये फरक पडतो. तसं ईच आहे 2.7182 मगाशी मी घेतलं साईडला दिलंच नाहीये तुम्हाला खरं तर द्यायला पाहिजे होतं त्याने पण दिलं असतं तर यातलाच काहीतरी नंबर दिला 2.7182 किंवा 83 काहीही देतात आणि त्यानुसार हे तुमचे कॅल्क्युलेशन मध्ये फरक पडतो. ह्याला आपण काही करू शकत नाही. ओके पण प्रोसेस कळली की बस झालं. ओके नेक्स्ट वन e⁻².1 गिवन दॅट e² ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. आता इथं बघा कसं शेजारी व्हॅल्यू दिली आहे मग काही प्रश्न येत नाही काही अडचण येत नाही. फंक्शन आहे आपलं लेट fx इक्वल्स काहीतरी e⁻² समथिंग तुम्हाला त्याने विचारलं मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x f' x मध्ये देखील e⁻x. मग आता a आणि h चं आपण अझम्पशन करून घेऊया. लेट a म्हणजे ह्याच्या जवळचा नंबर 2 की ज्याची व्हॅल्यू तुम्हाला त्याने दिलेली आहे. आता तुम्हाला माहिती असं म्हणणार नाही म्हणजे दिलेली असं नाही. h म्हणजे 0.1 आहे बघा 0.1 त्याची ऍडिशन घेतली की हा नंबर यायला पाहिजे 2.1. आता f ऑफ a प्लस h म्हणजे f ऑफ 2.1 a आणि h ची ऍडिशन बघा 2.1. आता f ऑफ 2.1 म्हणजे fx e⁻x f ऑफ समथिंग e⁻समथिंग हे तुमचं f ऑफ समथिंग आहे म्हणजे e⁻ समथिंग जे तुम्हाला विचारले. आता f ऑफ a म्हणजे 2 आहे आपल्याकडे. आता a म्हणजे काय 2 f ऑफ 2. आता f ऑफ 2 म्हणजे इथं बघायचं fx कडे e⁻² आणि e⁻² म्हणजे किती 7.389 इथं दिलेली व्हॅल्यू e². f' ऑफ a इक्वल्स म्हणजे f' ऑफ 2. आता f' ऑफ 2 म्हणजे तुम्ही इथं बघायचं इथे f' कडे e⁻². f' ऑफ 2 म्हणजे e⁻² म्हणजे 7.389 by approximation formula f of a plus h is approximately equal to f of a plus h into f' of a. आता f of a plus h म्हणजे काय बघा e⁻².1
इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, आता एफ ऑफ ए म्हणजे हा नंबर आहे 7.389 प्लस एच म्हणजे काय बघा तुमच्याकडे इथे बघा 0.1 इंटू एफ डॅश ऑफ ए ची व्हॅल्यू जरा चेक करा 7.389 ऍज इट इज. याचं मल्टिप्लिकेशन फक्त डेसिमल नंबर तर सेम येणार आहे, फक्त एक डिजिट डेसिमल पॉइंट वाढणार म्हणजे 0.7389. आता इथं नंबर 0 असतो लक्षात ठेवा, ऍडिशन करायला बरं पडतं आपल्याला. 9 + 0 9, 8 + 9 17, 4 + 8 12, 8 + 3 11. फाइनल आंसर है e⁻².1 चा आंसर है 8.1279. आता हे मात्र नक्की मॅच होईल. चेक करून बघूया आपण. 8.1279. आणि व्हॅल्यू दिली की व्यवस्थित मॅच होते लक्षात ठेवा. ओके, आता आपला लास्ट क्वेश्चन बघूया आपण, थर्ड क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 3:2.01 ची व्हॅल्यू विचारली आहे. गिवन log 3 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 1.0986. आता आपल्याला बऱ्याचदा असं होतं बघा, log 3 ची व्हॅल्यू जर जे खूप चांगले लक्ष असेल तर 1 पॉइंट कशी वाटते आपल्याला 1 पॉइंट, कारण साहजिक आहे कॅरेक्टरिस्टिक 0. log 3 म्हणले की आपण पहिले कॅरेक्टरिस्टिक 0 आणि पुढे मॅन्टिसचा बघतो. पण हा जो लॉग असतो तो बेस ई असलेला असतो लक्षात ठेवा. इथे जी व्हॅल्यू दिलात ती बेस ई असलेली, आणि आपण जे डायरेक्ट log 3 बघतो तिथं बेस 10 असतो लक्षात ठेवा. त्यामुळे तो फरक पडतो. मग याला तुम्हाला बेस चेंज फॉर्म्युला अप्लाय करून जर तुम्ही ते आपलं लॉग टेबल बघितलं ना तर मग ही व्हॅल्यू तुम्हाला बघायला मिळते. ठीक आहे, बरं. 3 कोणता तरी नंबर आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला विचारली, म्हणजे आपलं फंक्शन आहे लेट fx equals 3x. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया f dash x. डेरिव्हेटिव्ह a log a. डेरिव्हेटिव्ह 3x log 3. ज्या log 3 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे त्यांनी, म्हणजे log 3 जर मी आधी रिप्लेस केला तर 1.0986 इंटू 3x येते, इंटू 3x. कळलं ना काय म्हणलं? log 3 फक्त आधी रिप्लेस केलाय, 3x नंतर ले बाकी काही. लेट a म्हणजे 2, तो जो वरचा पार्ट आहे ना त्यात a आणि h चा अझम्पशन करा. h 0.01 ह्यांची ऍडिशन एवढी येते का बघा. मग आता f ऑफ a प्लस h म्हणजे f ऑफ ह्याची आणि ह्याची ऍडिशन 2.01. मग fx म्हणजे 3x. fx म्हणजे 3x. मग f ऑफ x च्या जागी हे आले बघा, f ऑफ समथिंग 3 समथिंग म्हणजे 3:2.01 हे विचारलेले आहे तुम्हाला. आता f ऑफ a म्हणजे काय? f ऑफ a म्हणजे f ऑफ 2, a म्हणजे 2 आहे आमच्याकडे. मग इथं बघायचं fx म्हणजे 3x, मग f ऑफ 2 म्हणजे 3:2 म्हणजे 9. आता आपल्याला f डॅश ऑफ a पाहिजे, म्हणजे f डॅश ऑफ 2 पाहिजे. इथं f डॅश ऑफ 2 म्हणजे हा नंबर इंटू 3:2 1.0986 इंटू 3:2 म्हणजे थोडक्यात 9. मल्टिप्लिकेशन करून देतो. 1.0986 मल्टिप्लाइड बाय 3 चा स्क्वेअर 9. 9 6 जा 54, 9 8 जा 72, 72 प्लस 5 म्हणजे 77, 9 9 जा 81, 81 प्लस 7 88, क्या 8, 9 0 0 प्लस 8 8, 9 1 जा 9. म्हणजे याचा आन्सर आलं 9.56
8874 हे झालं एफ डॅश ऑफ ए चा आन्सर एफ डॅश ऑफ ए नेहमीप्रमाणे बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. आता f of a plus h म्हणजे काय तर 3 raised to 2.01 is approximately equal to f of a म्हणजे काय तर 9 plus h म्हणजे काय 0.01 into f dash of a म्हणजे काय हे बघा इथे 9.8874 आता याला 1 ने मल्टिप्लाय केल्यावर तेच आन्सर येणार ना काही वेगळंच येणार नाही 9 प्लस हा काय येणार 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 98874 इथले 4 डिजिट इथले 2 डिजिट म्हणजे 6 डिजिट 1 2 3 4 5 6 इथं पॉइंट होतो म्हणजे फायनल आन्सर 9 ह्याच्यात ऍड होतील 9.098874 एवढंच ठेवायचं असेल तर समजा तुम्हाला 4 डिजिट पाहिजे असतील तर एवढंच बघा एकदा तुमच्याकडे काय 5 डिजिट आहे का काय आहे आणि त्यानुसार आपण फायनल आन्सर लिहूया आन्सर आहे 9.09887 बघा 9.09887 म्हणजे एवढं ठेवलंय बघा इथपर्यंत ठेवलंय फायनल आन्सर आहे त्याचं काही गरज नाही खरं तर म्हणजे मागं बघून द्यायची काही गरज नाही तुम्हाला हवी तेवढे डिजिट तुम्ही ठेवू शकता तुमचा प्रश्न ओके 9.09887 आता अजून 2 क्वेश्चनचे टाईप राहिले 5 आणि 6 नंबरचे एकात लॉगरिथम आहे आणि एकात आपलं पॉलिनॉमियल फंक्शन हे आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार ओके